नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक, मी डॉक्टर विशाल खडसे, लीलामाधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपला व्हिडिओ फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जे काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके, तुमचा जास्त वेळ न घेता आपण महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलूयात। बरेच विद्यार्थ्यांचे आणि पॅरेंट्सचे कॉल येतात, सर आम्हाला महाराष्ट्रामध्ये बीएमएस करायचे पण आमचा स्कोर एवढा आहे आणि एवढा स्कोर आहे आणि महाराष्ट्रात ऍडमिशन होईल का? बरोबर आहे, हे बीएमएस साठी मी बोलतोय। हे कोणत्या विद्यार्थ्यांचे स्कोर येतात आणि आता कोणत्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या भरोश्यावर बसायचे किंवा रिपीट असाल तर तुम्ही ट्राय करू शकता। पण जर रिपीट ऑलरेडी तुम्ही झालेला असाल, तुम्हाला बीएमएस ला ऍडमिशन घ्यायचंच असेल तर ऍडमिशन कुठं घ्यायला पाहिजे, कोणत्या स्कोर वाल्यांनी महाराष्ट्रामध्ये थांबायला पाहिजे की ज्याला शीट मिळू शकते। ओके, मी थोडक्यात एकदम ट्रान्सलेट करून तुम्हाला एक्सप्लेन करतो। बघा, एससी एसटी ओबीसी हे एक तुमचा 300च्या आत, बरोबर आहे। जर स्कोर तुमचा असेल तर तुम्हाला सीट मिळायला थोडेसे चान्सेस कमी असू शकतात। एक पर्याय असा असतो की 15% प्रायव्हेट कोटा असतो, तर त्यामध्ये जर तुम्ही 280 प्लस तुमचा जर स्कोर असेल तर त्या कोट्यामधून त्यांचे चान्सेस तुमचे वाढतात, त्या कोट्यामधून तुम्ही सीट ही घेऊ शकता। 280 प्लस असेल तर 15% प्रायव्हेट कोटा जो असतो। ओके, आता 280च्या खालचे असतील किंवा 213 प्लस स्कोर असेल तर या विद्यार्थ्यांना सीट मिळणार नाही कोणत्याच कोट्यामध्ये। या विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, तर या विद्यार्थ्यांना एकच पर्याय आहे, अदर स्टेट मध्ये ऍडमिशन तुम्ही घेऊ शकता। बरोबर आहे। मग आता सर आताच आम्ही शीट कॉलेजला बुक करायची का किंवा आताच डिसिजन घ्यायचं का? हे बघा, बुकचा विषय साईडला ठेवा, पण आताच तुम्ही डिसिजन घेऊ शकता। असे काही जे कॉलेज आहेत, बरोबर, अदर स्टेट मध्ये बघा, आता बुकिंग वगैरे हा प्रकार नसतो, बरोबर आहे। एक आपण स्पेसिफिक म्हणजे हा ठीक आहे आपल्याला हे कॉलेज करायचंय, बरोबर, म्हणजे जी काय आपण थोडक्यात कॉलेजशी बोलून डॉक्युमेंट वगैरे पाठवून जे काय त्यांचं पेमेंट असेल तेवढं आपण करून आपण काय करतो की ती सीट एक बुक तर नसतं पण बुक टाईप आपण म्हणायला हरकत नाही। बरोबर आहे की बीएमएस साठी बोलतोय मी, कारण का तो पर्याय आता का निवडावा का सांगतोय मी, कारण की जेव्हा महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन हे विद्यार्थ्यांना मिळत नाही आणि जेव्हा अदर स्टेटमध्ये विद्यार्थी जायला लागतात, महाराष्ट्रातले सर्वात जास्त विद्यार्थी हे सर्व बाहेर स्टेटमध्ये आहेत। महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांमुळे बाहेरचे कॉलेज चालते असं म्हणायला हरकत नाही। कमीत कमी 70% 75% महाराष्ट्रातले विद्यार्थी आहेत, बरोबर आहे। जे आता जे पॅकेज आहे तर ते पॅकेज नंतर वाढतं, बरोबर। जेव्हा पॅकेज वाढतात तेव्हा मग आता जर फॉर एक्झाम्पल 12-13 लाखात आता पंजाब असेल, यूपी असेल, अशा ठिकाणी 12 ते 12.5 लाखात ट्युशन फी मध्ये तुमचं ऍडमिशन होतं, बरोबर आहे। पण नंतर जेव्हा जास्त क्राऊड वाढायला लागतो मग कॉलेज काय करतात, तिकडची आता जी काय आहे ती फुल फीस त्यांना लागू करते। आता आपण काय करतो, कॉलेज कडून जी फीस आहे ती फी थोडी कमी करून घेतो, जी नियमानुसार फी आहे तेवढी तर कॉलेजला घ्यावीच लागते, बरोबर आहे। पण त्या कॉलेज आपलं जास्त क्वांटिटीमध्ये ऍडमिशन असतात म्हणजे कॉलेजकडून ट्युशन फी आपण थोडीशी कमी करून घेतो, बरोबर आहे। पण हे कधी होतं, जर आता तुम्ही निर्णय घेतला तर जसे रजिस्ट्रेशन चालू झाले किंवा जसे महाराष्ट्रातले राऊंड मध्ये तुम्ही पार्टिसिपेट होऊन तुम्ही तिकडे गेला तर तुमचं बजेट हे वाढू शकतं। तसंही तुम्हाला बेनिफिट होणार नाही, फक्त पार्टिसिपेट व्हायचं, मिळते का नाही बघू, नशीब काय आहे, तर नशीब वगैरे हा प्रकार काही नसतो। तुमच्या सर्व मेरिट रँक नुसारच ऍडमिशन होत असतात। 213 ते 290च्या आत जर तुमचा स्टुडंट असेल, कर्नाटक असेल, एमपी असेल किंवा पंजाब यूपी असेल, तुमचं कमी बजेट असेल आणि पंजाब यूपीला तुम्हाला ऍडमिशन करायचं असेल तर 100% आपण ऍडमिशन करून देऊ, कमीत कमी खर्चामध्ये, सगळ्या गोष्टी व्यवस्थित। ज्या कॉलेजला कमीत कमी 50 ते 55 विद्यार्थी महाराष्ट्रातले असतील अशा कॉलेजला आपण ऍडमिशन हे करून देऊ। ओके, तर हा खरंच जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल। ओके, आणि जर तुम्हाला हॉस्टेल मेस सोबत जर करायचं असेल 15.5 ते 16 लाखामध्ये विथ हॉस्टेल मेस ऑल इन्क्लुझिव्ह पॅकेज सुद्धा कॉलेज तयार करून देतं, त्यामध्ये सुद्धा आपण ऍडमिशन हे करू शकतो। तर वेळ व्यर्थ घालता आत्ताच डिसिजन घ्या, खालील डिस्क्रिप्शन मध्ये किंवा स्क्रीनवर नंबर आहे तिथं तुम्ही कॉल करा आणि तुमचं डिसिजन हे फायनल करा। ओके, कारण आता बजेट कमी लागेल, नंतर ते बजेट तुमचं वाढू शकतं। ओके, खरंच व्हिडिओ चांगला वाटला असेल तर एक वेळेस फॉलो करा, म्हणजे जी काही नवीन अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।